महत्त्व शाळांमधून सांगितलं पाहिजे. पाण्याची बचत जीवनाची बचत. टपकणारे नळ बंद करा. गाडी धुण्यासाठी लागणारे पाणी, अंघोळीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी हवे तेवढेच घ्या. घरोघरी एकच नारा, हवं तेवढंच पाणी घ्या. तुझं बरोबर आहे. समाजात किती संस्था, कित्येक माणसं यासाठी काम करत आहेत. आत्ता मुबलक आहे म्हणून त्याची किंमत नाही, पण जेव्हा ते संपेल तेव्हा नाणी अदायगी. पाण्याचा एक एक थेंब किमती आहे. जल संरक्षणाचे उपाय उपक्रम राबवले पाहिजे. पावसाचे पाणी संग्रहित केले पाहिजे. चल या वर्गात काय चाललंय ते बघूया. टाका, अजून पाणी टाका. सगळ्यांना भिजवून टाका. कोणी सुटलं नाही पाहिजे. अरे गट्टू, स्टँड अप. का मस्ती करत होता तुम्ही? सॉरी ताई, ते काय ना रंगपंचमी जवळ आली आणि रंगपंचमीला सुट्टी असते म्हणून आम्ही एकमेकांसोबत रंगपंचमी खेळू शकत नाही. म्हणून जास्त पाणी टाकून एन्जॉय करतो. मुलांनो, रंगपंचमी रंगाचा सण आहे, पाण्याचा नाही. तुम्ही सर्वांनी आपापले बॉटल खाली केल्या. आत्ता तहान लागली तर काय करणार? ताई, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या शाळेत पिण्याचे पाणी आहे, आम्ही त्याचे पाणी भरू. जर शाळेत पाणीच नसेल तर? असं होऊ शकत नाही ताई. असं झालंय बेटा, आज शाळेत पिण्याचे पाणी नाही कारण त्यांची सफाई चालू आहे. अरे बापरे, आता आपण पाणी कसं पिणार? सगळ्या बाटल्या तर खाली झाल्या. तुम्ही याचा विचार आधी केला पाहिजे होता. खाली बस. मुलांनो, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन नंतर सर्वात जास्त आवश्यक आहे पाणी. जेवायला मिळाले नाही तर आपण काही दिवस जिवंत राहू शकतो, पण पाण्याशिवाय जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. जल आहे तर जीवन आहे, हे स्लोगन मी बऱ्याच भिंतींवर पाहिले आहे. जल हे जीवन आहे, पाणी नाही तर भविष्य नाही. अशा प्रकारचे स्लोगन आपण भिंतीवर लिहितो, वाचतो, तरी सुद्धा वर्गात एकमेकांवर पाणी उडवतो. बरोबर ना? मुलांनो, मी आज तुम्हाला हे का सांगत आहे माहिती आहे? कारण आज 22 मार्च आहे. आज संपूर्ण जगात जल दिवस साजरा केला जातो. म्हणून आज शाळेच्या टाक्या साफ केल्या जात आहेत. श्रवण, तू सगळं पाणी वाया घालवलंस. आता थोडा वेळ तहान सहन कर, तेव्हा तुला पाण्याची खरी किंमत कळेल. मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पृथ्वीवर केवळ 3% पाणी पिण्यायोग्य आहे. लोकसंख्या वाढते आहे, पाऊस कमी होतो आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, लोक पाण्यासाठी भांडत आहे, माहीत आहे? हो ताई, आम्ही सुट्ट्यांमध्ये आजी आजोबांकडे गेलो होतो ना, तेव्हा बऱ्याच बायका एक टँकर जवळ पाण्यासाठी भांडत होत्या. संपूर्ण गावाला एकच टँकर भरून पाणी होतं. हो, असं बऱ्याच गावात होतं जिथे पाऊस कमी पडतो, नद्या आता लाव नसतात. अशा ठिकाणी स्त्रियांना पाण्यासाठी खूप दूर जावं लागतं. आपण शहरात राहतो, आपल्या घरी नळानं पाणी येतं, जेवढं पाहिजे तेवढं पाणी मिळतं. याचा अर्थ असा नाही की आपण पाणी वाया घालवू शकतो. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे, पाणी जपून वापरले पाहिजे. नदी, नाले, तलाव यासारखे साठे प्रदूषित करू नये आणि सर्वात महत्त्वाची बाब, झाडं वाचवली पाहिजे. पाणी वाचवण्याचा, उरलेल्या पाण्याचा योग्य वापरासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. वा, छान, सांग काय आहे ती आयडिया? ताई, शाळा सुटली की आम्ही घरी जातो, तर उरलेलं वॉटर बॉटल मधलं पाणी वाया घालवतो, नाही तर कोणाच्या अंगावर टाकतो. पण जर तेच पाणी आम्ही आमच्या शाळेच्या मैदानाच्या झाडांना दिलं तर ते अजून चांगले वाटतील आणि आपल्याला अजून पाणी मिळेल. खूप
खूप छान. ही अतिशय छान कल्पना आहे. तर मुलांनो, आज तुम्ही काय शिकलात?